घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे. आता बघा आपण इथं सागरगोट्याचं झाड भेटलं आहे. सागरगोट्याची वनस्पती आता ही एकदम महत्त्वाची आहे घरात सुख समाधानीसाठी. घरातली काही अडचणी असेल, घरातल्या काही किरकिरी असतील, घरात बऱ्याच काही अडचणी असतात. ही सागरगोटा जर तुम्ही घरी नेऊन ठेवला तर तिचे एक दोन उपाय तुम्हाला सांगतो. घरात सुख शांती, काय कोर्ट कचेरीचे काम असतात अडकलेले, ही बी लोकांनी काही त्रास होतो. आता ह्याची ओळख करून घ्या कशी. बघा ह्याचे फुलं बघा असे, आणि ह्याला फळं एक असे विशेष प्रकारचे लागतात की त्याला सगळे असे काटे राहतात. काटे राहतात. आणि पानाला बी मागून पानाला फक्त काटे नसतात, तर सगळे असे पानं आहेत. सागरगोट्या म्हणतात काही ठिकाणी ह्याला गजगा म्हणतात. गजगा म्हणतात म्हणजे खाली एक असा मध्ये पांढरा प्रकारचा एक गजगा निघतो, म्हणून त्याला गजगा निघतात. ते गजगा बघावं का. ह्याला सागरगोटे काही असे मोठे गजगे घ्यायचे असे. तर असे गजगे आपल्याला कामाला घ्यायचे. तर ह्याच्यातून आपल्याला ह्याचा पाला बी औषधी उपयोग आहे. तुम्हाला घरात गजगे किती ठेवायचे, कसे ठेवायचे, कुणकेल्या दिशेला किती ठेवायचे हे बी सांगतो तुम्हाला. तर आता काय करायचं, हे जे गजगे आणायचे रवी पुष्य नक्षत्रावर बघून आणायचे. रवी पुष्य नक्षत्राला तर तुम्ही गजगे घेऊन आला तर ह्याचे गजगे 11 गजगे आपल्या घरातल्या दक्षिण दिशेच्या बाजूला बारकं एक मडकं असतं, सुगडं म्हणते त्याला, साखरेच्या टायमाला बारीक मडकं, त्या मडकीमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून एका भगव्या किंवा लाल कपड्यामध्ये दक्षिण दिशेच्या बाजूला, भिताडाच्या बाजूला, खिडकी असेल काय असेल त्या बाजूला आपल्याला बांधून ठेवायचे. तर घरातले काय अडचणी, किरकिऱ्या, पैसा अडका टिकत नाही, काही नवघरं काय उलटापुलटा असते, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे गुण येणार आहे ह्याचा. झालं. पण ही एक तांत्रिक घरातलं सांगलं. परत तुम्हाला दुसरं सांगतो. आता एखाद्याला मूळव्याध असला, मूळव्याध राहतच नाही, रक्ताचा मूळव्याध आहे, तर ह्या पानाचा रस काढायचा एक अर्धा कप. रोज सकाळी जर अमावस्येपोटी तुम्ही ह्याचा रस घेताय ताकासंग, ताक एक गिलासभर आणि ह्याचा अर्धा कप रस टाकून तर तुम्ही काही दिवस प्याताय, तर तुमचा मूळव्याध बुडापासून जायला ही मदत करते सागरगोटा. आणि ह्याला गजगा पण म्हणते. त्याचे 2 नावं मला माहिती आहेत परफेक्ट. तरी असे हे सागरगोट्याचं झाड गवसेल आपल्याला इथं. आणि घरातल्या काही अडचणी असत्याला तर तांत्रिक कामासाठी तरी मला तर आपल्याला डाव्या बाजूला हे असे गजगे घ्यायचे, मोठे परिपक्व झालेले 11 गजगे घ्यायचे. एका बारक्या मडकीत टाकायचे आणि दक्षिण दिशेच्या भिताडाकडल्या त्या चौकट असेल तुमचं तिकडे काय असेल ते एक खिळा ठोकून तुम्हाला त्या दिशेनं घराच्या दक्षिण दिशेच्या बाजूला बांधायचे. जसं का पहिली म्हण आहे, दक्षिण दिशेला हनुमंताचा फोटो राहावा त्या दिशेनं, तसं त्या दिशेला आपल्याला 11 गजगे बांधायचे तर एका मडकेमध्ये. तर तुम्हाला एक 4-6 महिन्यातच घरातला वातावरणात बदल होणार आहे. तर आपल्याला इथं आता एक गजग्याचं झाड भेटलं म्हणून म्हणलं ह्याची थोडी माहिती सांगावी. रक्ती मूळव्याध जर असला, मूळव्याधाला काय रक्त थांबत नाही, तर ह्या सागरगोट्याचं चूर्ण करायचे. ह्या फळाचं चूर्ण करून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या ताकात घेताय तर जेवढं होईल तेवढं लवकर ह्याचा रिजल्ट येणार आहे. कसला बी मूळव्याध असेल, रक्त थांबत नाही, अशक्तपणाला रक्त जाऊन तर या सागरगोट्याचं चूर्ण विकत भेटतं आहे पतंजलीकडं, कुठे बी झाडबुकीवाल्याकडं. तर तुम्हाला त्याच्यातून लगेच आराम पडणार आहे. दुसरं नाही बी कुठलं औषध घेतलं ताकासंग फक्त या सागरगोट्याचं चूर्ण सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा असं जर का काही दिवस घेताय तुम्ही, तर सगळे तुमचे मूळव्याधाचे आजार एकदम होणार आहे, रक्तशुद्धी होणार आहे, रक्तातल्या काय असल्या तर ती होणार आहे. झालं. परत काय करायचं, आपल्याला 5 सागरगोटे आणि 1 बेलपान आणि ही लाल कपडेमध्ये आपल्या दरवाज्यावर बांधायचे. त्याच्या खालून आपले येता जाता येवं. तर ह्याच्यामधून बी तुमच्या काही डोळ्याला नाही दिसणाऱ्या काही आजाराचे काही जंतू असतात, आजाराचे काही नाही दिसणारे काही अशा गोष्टी असतात, ती पण तुम्हाला लगेच ह्याच्यातून मदत होणार आहे. एवढा ही सागरगोटा महत्त्वाचा आहे. आणि पहिलं गरीब ज्या टायमाला TV नव्हती त्या टायमाला ही सागरगोट्या गजगे म्हणून दुपारच्या पारी लहान लेकरं, मुली, माता भगिनी हे ज्या सागरगोट्या खेळायच्या. तर सागरगोट्या खेळल्यानंतर सगळ्या शरीराची हालचाल होऊन बराच स्नायू मोकळे होऊन आपल्याला कुठला आजार होत नव्हता. ती ही सागरगोटे खेळायचे. तर ही असा सागरगोट्याचे पांढऱ्या कलरचे फळ राहते आणि परिपक्व मोठे फळं घ्यायचे आपल्याला उपयोगासाठी. तरी असं सागरगोट्याचं झाड आहे. तिथं भेटलं झाड म्हणून मला एक व्हिडिओ बनवा. जेवढा होईल तेवढा सागरगोट्याचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. जेवढा होईल तेवढ्या माणसाला जिथं भेटेल तिथं सागरगोटे घरी येऊन 11 दक्षिण दिशेला आणि दरवाज्यावर 5 सागरगोटे, 1 लिंबू आणि 1 बेलपत्र स्वच्छपैकी ही जर तुम्ही दरवाज्यावर बांधताय, काय जे घरात येण्याकरून उलटापलटा होणाऱ्या शक्ती आहेत
त्याच्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण येणार आहे, चांगला रिझल्ट येणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.